नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे ज्या पोलीस भरतीमध्ये सगळ्यात मोठा इश्यू करण्यात आला नायगावच्या जीकेचा, त्या नायगावच्या जीकेला पडलेले सर्व प्रश्न आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण व्यवस्थित लक्ष देऊन पहा। चला तर पहिला प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश सांगा। नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, ज्या नाटोची स्थापना झाली 4 एप्रिल 1949, मुख्यालय आहे ब्रुसेल्सला आणि ब्रुसेल्स आहे बेल्जियम या ठिकाणी। नाटोची स्थापना सुरुवातीला एकूण देश किती होते तर ते होते 30, 31वा नुकताच सदस्य देश झालेला आहे फिनलँड आणि 32वा देश बनलेला आहे सदस्य तो आहे स्वीडन। आता प्रश्न मूळ काय आहे बघा, दक्षिण आशियाई पहिला आशियाई देश सांगा जो नाटो सायबर संरक्षण गटात सामील झालेला आहे, तर त्या देशाचं नाव आहे दक्षिण कोरिया। नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या सदस्यत्वावरूनच रशिया आणि युक्रेन मध्ये जवळजवळ 2 वर्ष वॉर चालू होतं। या नाटोचं मुख्यालय पेपरला विचारलं गेलंय तर त्या ब्रुसेल्सला, ब्रुसेल्स कुठं तर बेल्जियम मध्ये। या नाटोच्या सदस्यावरनं वाद कोणत्या 2 देशांमध्ये तर रशिया आणि युक्रेन। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन। हा प्रश्न व्यवस्थित होता, दक्षिण कोरिया एवढाही डीप मध्ये प्रश्न आलेला नव्हता। चला नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ते सांगा। स्वतंत्र भारत 1947 ला झाला आणि निवडणूक आयोगाची स्थापना झाली 25 जानेवारी 1950। 25 जानेवारी मतदार दिवस गणला जातो। 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोगाची स्थापना आणि पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन। पहिली महिला विचारली जाईल तर रमादेवी या होत्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त। आणि आजचे विचारले तर 25वे लक्षात ठेवा राजीव कुमार हे कितवे आहे तर हे आहेत 25वे मुख्य निवडणूक आयुक्त। आता लगतच 2 मुख्य निवडणूक आयुक्ताच्या अंतर्गत 2 आयुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे। हे होते मुख्य आणि यांच्या अंतर्गत निवडणूक आयुक्तांची नेमणूक झाली। एकाचं नाव आहे ज्ञानेश कुमार आणि दुसऱ्याचं नाव आहे सुखबीर सिंह संधू। हे सुखबीर सिंह संधू आहेत पंजाबचे आणि ज्ञानेश कुमार आहेत केरळचे। निवडणूक आयोग काम काय करतो तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्या निवडणुका घेतोय केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या सगळ्यांच्या निवडणुका घेतो, ज्याची स्थापना झाली 1994 मध्ये आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची झाली 1950 मध्ये। पेपरला पडणारा महत्वाचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं कलम सांगा तर कलम नंबर 324 निवडणूक आयोगाची स्थापना। आणि राज्य निवडणूक आयोग कुठल्या घटनादुरुस्तीनुसार स्थापन झाला तर ती होती 73वी घटनादुरुस्ती, जी झाली 1992 ला, लागू झाली 24 एप्रिल 1993 ला। म्हणून 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून गणला जातो। मूळ प्रश्न होता पहिले निवडणूक आयुक्त सांगा तर उत्तर आहे सुकुमार सेन। चला नेक्स्ट क्वेश्चन, 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातली 28वी महानगरपालिका कोणती बनलेली आहे सांगा। महानगरपालिका 1687 आणि 1688। बऱ्यापैकी विकिपीडियाला वगैरे बघितलं तर 1687 बघायला मिळतं आणि रेफरन्स बुकचा आधार घेतला तर 1688 मध्ये स्थापन झाली आहे भारतातली पहिली महानगरपालिका, जिचं नाव आहे मद्रास महानगरपालिकेची भारतात पहिल्यांदा स्थापना झाली। आणि 1888 मध्ये मुंबई महानगरपालिका स्थापन झालेली आहे। 1842 मध्ये बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट आला आणि हाच म्युनिसिपल ऍक्ट 1850 ला भारताला लागू झालेला आहे। बंगाल म्युनिसिपल ऍक्ट 1842 लागू झाला 1850 मध्ये। भारतातली पहिली महानगरपालिका मद्रास आणि महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका मुंबई। आणि आता प्रश्न होता 28वी महानगरपालिका, ऑप्शन बघा किती भारी टाकलेत, एक आहे कोल्हापूर आणि एक आहे इचलकरंजी। तर इचलकरंजी आहे 28वी महानगरपालिका। कोल्हापूरला ऑलरेडी आधी स्थापन झालेली 1972 ची महानगरपालिका आणि याच्यानंतर कोल्हापूरमध्येच इचलकरंजी या ठिकाणी स्थापन झाली, ती आहे 28वी। आणि आज महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत। 29वी कुठं तर जालन्यामध्ये। आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महानगरपालिका
कुठं तर ठाण्यामध्ये. आधी होत्या 7 पण आज एक वगळण्यात आली म्हणण्यापेक्षा काय तर एक गेली पालघरमध्ये जो 2014ला बनलेला जिल्हा. मग आज ठाण्यामध्ये महानगरपालिका किती तर 6, पुण्यामध्ये किती तर 2, एक पिंपरी चिंचवडची एक पुण्याची, कोल्हापूरमध्ये किती तर त्या बी 2, एक इचलकरंजीची आणि एक कोल्हापूरची. तर प्रश्न होता 28वी महानगरपालिका इचलकरंजी. चला नेक्स्ट क्वेश्चन. शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात चारा बंदीची चळवळ चालू केली होती? आता दुष्काळ पडलेला, इंग्रज होते भारतात, दुष्काळ पडलेला, दुष्काळ निवारणावर ठराविक आयोग नेमले पण ते फक्त नाममात्र आयोग होते. विशेष त्या आयोगाने काहीही काम केलेलं नाही. उलट या चारा बंदीच्या टायमिंगला एका ठिकाणामधलं म्हणजे ऑप्शन मध्ये उत्तर आहे त्या ठिकाणामध्ये दुष्काळ पडलेला असून सुद्धा इंग्रजांनी टॅक्स वाढवले आणि मग तिथल्या शेतकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध चारा बंदीची चळवळ सुरू केली. ते ठिकाण गुजरात मधलं खेडा आहे. 1918 खेडा सत्याग्रह. नेतृत्व कुणाचं तर महात्मा गांधीजींचं. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतनं भारतात माघारी आले. तारीख होती 9 जानेवारी 1915 म्हणून 9 जानेवारी गणला जातो प्रवासी दिवस. 1917 मध्ये गांधीजींनी पहिला सत्याग्रह केला चंपारण्य. 1918 मध्ये गांधीजींनी दुसरा सत्याग्रह केला खेडा. 1918 मध्येच अहमदाबाद मिल कामगारांचा लढा. 1920 मध्ये असहकार चळवळ. 1930 मध्ये सविनय कायदेभंग. 1930 मध्येच मिठाचा सत्याग्रह आणि 1942 मध्ये चले जाओ करेंगे या मरेंगे, डू और डाय. आता आमचं काय वाटलं व्हायचे ते होऊ द्या पण इंग्रजांनो तुम्ही भारतातनं चालते व्हा असं गांधीजी 1942ला म्हणलं. आणि हेच गांधीजी 1922 मध्ये चौरी चौरा प्रकरणानंतर एक स्टेटमेंट केलेलं. भारतीय लोक अजून एवढी प्रगत झालेली नाहीत की त्यांना स्वतंत्र पेलेल. त्याच्यामुळे चौरी चौरा या घटनेचा मी निषेध करत आहे आणि असहकार चळवळ बंद करत आहे. त्या चौरी चौरावर सुद्धा प्रश्न पडला. गोरखपूर मधलं एक गाव आहे जे गोरखपूर येतं उत्तर प्रदेशमध्ये. 1922 5 फेब्रुवारीची तारीख. तर प्रश्न होता शेतकऱ्यांनी कोणत्या ठिकाणी चाराबंदी तर गुजरात मधल्या खेडा या ठिकाणी. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आता साताऱ्यातली 11 गाव आहेत. 11 ज्या गावांना विशेष गावांचा दर्जा दिलेला आहे त्यातली ढोबळमानाने जेवढे आठवतील तेवढी मी सांगतोय. त्यातलं पहिलं गाव प्रश्नाने विचारले भिलार हे कशाचं आहे तर हे पुस्तकाचं गाव आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे वायफाय गाव. त्याच्यानंतर आहे टेंबली. या टेंबलीला म्हणलं जातं आधार गाव. त्याच्यानंतर झाडांचं पुनर्वसन गाव ते आहे म्हसवे. हे आहे झाडांचं पुनर्वसन गाव. त्याच्यानंतर वादमुक्त गाव तर कोणतं तर ते आहे कापड गाव. त्याच्यानंतर फुलपाखरांचे गाव कोणते रे अरे बोला की पारपोली हे पहिलं फुलपाखराचं गाव आहे. त्याच्यानंतर मधाचं गाव आहे मांधर. त्याच्यानंतर अजून कोणतं गाव राहिलं फळांचे गाव राईट धुमाळवाडी. फळांचे गाव आहे धुमाळवाडी. आणि किती प्रकारची फळं 19 बरोबर आहे का हा. मग धुमाळवाडी हे होतं फळांचं गाव. अजून आता हे वायफाय गाव कोणतं राहिलं हा व्हेरी गुड 5 गाव. हे कसलं गाव आहे वायफाय गाव. म्हणजे ही गावं ढोबळ मानाने जेवढी आठवली तेवढी सांगितली. एक्झाम ओरिएंटेड ह्याच्यावर प्रश्न विचारला जाणार. तर महाबळेश्वर जवळील भिलार हे कशाचं गाव आहे तर पुस्तकाचं गाव आहे. आणि हे कुठं येतं तर साताऱ्यामध्ये येतं. साताऱ्यामध्येच पहिला फूड पार्क पण सुरू करण्यात आलेला आहे. भारतातली पहिली सैनिक शाळा सुद्धा साताऱ्यामध्येच आलेली आहे 1961 मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले? 10 सप्टेंबर. 90% पोरं इथं गणली होती त्याच्यामुळे डेज वर विशेष भर द्या. जानेवारीमध्ये मी सांगितलेलं प्रत्येक दिवशी म्हणजे एका दिवशी 1 महिन्यातले डेज जरी पाठ केले तरी 12 दिवसात 12 महिने तोंडपाठ होत्याल. महत्वाच्या डेजवर काय काय विचारलं जातं बघा. 12 जानेवारी युवक दिवस.
त्याच्यानंतर 30 जानेवारी हुतात्मा दिवस, त्याच्यानंतर 5 जून पर्यावरण दिवस, 21 जून योग दिवस, 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस, 20 मार्च चिमणी दिवस, 29 ऑगस्ट क्रीडा दिवस, त्याच्यानंतर 15 जानेवारी महाराष्ट्राचा क्रीडा दिवस. मग असे बऱ्यापैकी सगळेच आहेत. 15 मार्च ग्राहक हक्क दिवस, 8 मार्च महिला दिवस, 8 मे रेड क्रॉस दिवस. असे जवळजवळ एका महिन्यातले 20 ते 30 दिवस आहेत जे परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे. एका दिवशी 1 महिना पाठ केला, 12 दिवसात 12 महिने तोंडपाठ. हातचा मार्क प्रत्येक जिल्ह्याला प्रश्न पडतोच याच्यावर. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या ठिकाणी आहे? भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा स्थानिक शासनांमध्ये महिलांना किती टक्के रिझर्वेशन? 2011 मध्ये महिलांना रिझर्वेशन आलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. आणि किती टक्के? तर ते आहे 50%. 50% आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि आता केंद्रात नारी शक्ती वंदन विधेयक हे केंद्रात पास करण्यात आलं. आणि केंद्रात महिलांना किती टक्के रिझर्वेशन आलं? तर 33%. आणि राज्यात किती टक्के आहे? तर 50%. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, पेपरला प्रश्न असतो याचा. आणि इथं स्थानिक शासनावर प्रश्न आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कुणाला म्हणायचं? तर लॉर्ड रिपन. आणि विकेंद्रीकरणाचा जनक तर लॉर्ड मेयो. ही दोन्ही पण नावं पेपरला सारखी विचारली जातात. चला नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष काय वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं? संयुक्त राष्ट्र संघ युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन 24 ऑक्टोबर 1945 न्यूयॉर्क या ठिकाणी युनोची स्थापना करण्यात आली. आणि कधी? तर 24 ऑक्टोबरला. आणि भारतानं सदस्यत्व घेतलं 30 ऑक्टोबरला. युनो मध्ये एकूण देश किती? तर 193. शेवटचा देश सदस्य कोणता? दक्षिण सुदान. आणि आता प्रश्न पडला की संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष काय वर्ष? तर भरडधान्य वर्ष. मग 2024 हे काय वर्ष? तर उंट वर्ष. 2025 काय वर्ष? हिमनद्या संरक्षण वर्ष. हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून 2025 पाळलं जाईल. 23चा प्रश्न पडून गेला. पुढचा प्रश्न पडायला वाव आहे. त्याच्यामुळं 2024 उंट वर्ष, 2025 हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून युनो साजरं करणार आहे. युनोचा पहिला अध्यक्ष होता ट्रिग्वेली आणि आज अध्यक्ष आहे अँटोनियो गुटेरिस. चला नेक्स्ट क्वेश्चन. 1 जानेवारी 2023 मध्ये कोणत्या देशाने युरो हे चलन स्वीकारलेले आहे? क्रोएशिया हा देश आहे ज्या देशाने युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. आता बघा ठराविक प्रश्न 4 ते 5 प्रत्येक पेपरला अवघड असतातच. त्या 4 ते 5 प्रश्नांमुळे अख्खा नायगावचा पेपर खराब झाला. सगळी म्हणायला लागले नायगावचा पेपर अवघड अवघड अवघड. तुमचा माइंडसेट किती भारी आहे याच्यावर तो डिपेंड करतोय पेपर नक्की होता कसा. तर पेपर खरंच एवढा म्हणावा एवढा अवघड नव्हता. जिथे 106 आणि 119 मेरिट लागले ना तो पेपर खरंच एवढं खाली मेरिट पडणे असा नव्हता. पण तरी सुद्धा पोरं फसलेली आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. जय जय महाराष्ट्र माझा या गीताचा लेखक कोण? बघा सगळे प्रश्न तुमच्या रेग्युलर वाचनातलेच होते. जय जय महाराष्ट्र माझा या गीताला दर्जा दिला महाराष्ट्रानं राज्यगीताचा. राज्यगीताचा दर्जा देणारा महाराष्ट्र कितवं राज्य? तर 12वं राज्य. कधी दर्जा मिळाला? तर 2022 मध्ये. या गीताला गाण्यासाठी 100 ते 105 सेकंद एवढा कालावधी लागतो. 2 कडवी गायची असतात. या गीताचे लेखक कोण हा प्रश्न विचारलाय प्रश्नानं. तर ते आहेत राजा बढे. ऑप्शन मध्ये बघा पहिलाच आहे राजा बढे. मग या गीताचं गायन कुणी केलं म्हणजे गायक कोण? तर ते आहेत शाहीर साबळे. आणि या गीताला संगीत कुणी दिलं? तर ते दिलेलं आहे श्रीनिवास खळे. या श्रीनिवास खळे यांनी. म्हणजे या प्रश्नावर उद्या प्रश्न पडला तर त्याच्यात हे सगळं विचारलं जाऊ शकतं. 100 ते 105 सेकंदाचा कालावधी हे गाण्यासाठी जातो. आणि आता हे राज्यगीत आहे तर महाराष्ट्र 12वं राज्य राज्यगीताचा दर्जा मिळणार. मग महाराष्ट्राचा राज्य पक्षी सांगा हा पण प्रश्न आहे. हरावत जातीचं कबूतर. राज्य प्राणी सांगा तर ते आहे शेकरू खार. त्याच्यानंतर आत्ताच दर्जा दिलेला राज्य मासा सांगा
तर तो आहे सिल्वर पापलेट किंवा प्रॉम्पेट. सिल्वर प्रॉम्पेट किंवा सिल्वर पापलेट हा राज्य मासा म्हणून सांगण्यात आलाय. अजून काय राज्य फुलपाखरू सांगा. ब्लू मॉर्मॉन. ब्लू मॉर्मॉन राज्य फुल सांगा. तामन किंवा मोठा बोंडारा. म्हणजे हे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत, विचारले जाऊ शकतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. मार्च 2023 मध्ये भारतातील रेल्वेचे कोणत्या विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण झाले. म्हणजे कुठल्या विभागानं आपल्या रेल्वेचं 100% विद्युतीकरण केलं. रेल्वे पहिली तर आली 1853 मध्ये. 1853 ला लॉर्ड डलहौसीनं 16 एप्रिलला पहिली रेल्वे आणली, जी 34 किलोमीटर चालली, जिला 14 डबं होतं, जिची इंजिनची नावं पेपर विचारतो साहिब, सिंध आणि सुलतान. आणि ही रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान पळालेली आहे, जिला कालावधी जवळजवळ 1.5 तास लागलाय 34 किलोमीटर जायला. मग आता प्रश्न काय म्हणतोय बघा. 1853 ला पहिली रेल्वे विजेवरची, पहिली रेल्वे 1925 ला विजेवरची पहिली रेल्वे पळाली. याच्यानंतर रेल्वेवर जर प्रश्न पडलाच तर 1905 ला रेल्वे विभागाची स्थापना करण्यात आली. रेल्वे खातं कधी आलं. 1905 मध्ये रेल्वेचं खातं आलेलं आहे. आणि रेल्वेनं आपला अर्थसंकल्प पहिला कधी मांडलाय तर 1924 मध्ये रेल्वेनं आपलं आर्थिक बजेट मांडले, की जे आर्थिक बजेट 2017 मध्ये भारताच्या आर्थिक बजेटमध्ये ऍड होऊन मांडलं जातं. आता रेल्वेचे एकूण झोन सांगा. 18 आहेत. आता या 18चे 18 मुख्यालय पाठ पाहिजे, तिथं प्रश्न विचारला जातो. मग ती मुख्यालय कुठं कुठं आहे ती तर उत्तरेकडचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला, नवी दिल्ली. दक्षिणेकडचं आहे चेन्नईला. त्याच्यानंतर इकडं पूर्वेकडचं आहे कलकत्ता, कलकत्त्याला. त्याच्यानंतर इकडचं आहे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय चर्चगेट, महाराष्ट्रात आहे चर्चगेटला. मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे CST ला. ही मुख्यालय कमीत कमी ही तरी पाठ करा. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि मध्य रेल्वेचं CST मुंबई, ज्या चर्चगेट पण मुंबईला, CST पण मुंबईला, ज्या दोन्हीची स्थापना झाली आहे 1951 मध्ये. म्हणजे रेल्वेचे एकूण झोन्स 18. किती झोनची मुख्यालय महाराष्ट्रात 2. उत्तर रेल्वे नवी दिल्ली, दक्षिण रेल्वे चेन्नई, पूर्व रेल्वे कलकत्ता, पश्चिम रेल्वे चर्चगेट, मध्य रेल्वे CST. आणि मग मूळ प्रश्न काय आहे तर ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण ती रेल्वे सांगा. तर ते हे मध्य रेल्वे. मध्य रेल्वेचं 100% विद्युतीकरण झालेलं आहे. आणि आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. चला नेक्स्ट क्वेश्चन. 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी झालेले आहे. जयपूर. जयपूर या ठिकाणी पिंक सिटी जिला म्हणलं जातं, त्या जयपूरमध्ये जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन झालेले आहे. हा प्रश्न होताच बाबा, थोडा 1-2 प्रश्न आहेत ठीकठाक. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठं झालं. अण्णाभाऊ साठे कुठं झाले तर ते रशियामध्ये झालेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कुणी जिंकले. मीराबाई चानू. या मीराबाई चानू यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं भारतासाठी राष्ट्रकुलमध्ये. शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती. आता या क्रांत्या पण पेपरला बऱ्यापैकी विचारल्या जातात. मग अन्नधान्य म्हणलं की ती क्रांती होती हरित क्रांती, जी भारतात सुरू झाली 1965 मध्ये. जे जनक होते स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक सांगा तर MS स्वामीनाथन. मग आता MS स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर करण्यात आलेला आहे 2024चा. त्याच्यामुळे यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कल्याण सोना आणि सोनालिका या होत्या गव्हाच्या जाती आणि जया ही होती तांदळाची जात, ज्या जाती इथं विकसित करण्यात आलेल्या आहेत. आता ह्याच्यानंतर क्रांतीवर प्रश्न पडला तर काही तर दिले धवल क्रांती. मग दुग्ध उत्पादनासंदर्भात महत्वाचे आहे धवल क्रांती. अमृत क्रांती, नद्या जोड प्रकल्प, सुवर्ण क्रांती, फलोत्पादन, पीत क्रांती, तेलबिया, रजत क्रांती, अंडी, गोल क्रांती, बटाटा, कृष्ण क्रांती, पेट्रोलियम, करडी क्रांती, खते उत्पादन. त्याच्यानंतर अजून कोणती राहिली बघा, पीत क्रांती, तेलबिया, नील क्रांती राहिली, मत्स्य उत्पादन. म्हणजे या महत्वाच्या क्रांत्या ज्या पेपरला विचारल्या जातात. मग ह्याच्यातली विचारली कोणती अन्नधान्य तर हरित क्रांती. पिकं सुद्धा सांगितलेली आहेत. आणि हे होते भारतीय हरित क्रांतीचे. नॉर्मन बोरलॉग हे आहेत जागतिक हरित क्रांतीचे जनक. आणि महाराष्ट्रातले कोण तर वसंतराव नाईक हे आहेत महाराष्ट्रातल्या हरित क्रांतीचे जनक. आणि धवल क्रांतीचे सांगा
हा पण प्रश्न पुढे गेल्यावर एका जिल्ह्याला पडलाला, तर त्यांचं नाव आहे वर्गीस कुरियन. हे होते धवल क्रांतीचे प्रणेते. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रातील व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पद भूषवलेले नाही? आता प्रश्न थोडासा जर भांग पिऊन पेपरला बसला नसता तर ह्याला व्यवस्थित सगळं सुटलं असतं. प्रश्नानं काय म्हणले बघा, महाराष्ट्रातील व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचं. आता सर्वोच्च न्यायालय लीला सेठ या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. उच्च न्यायालयाच्या प्रश्नानं काय म्हणले बघा इथं, सर्वोच्च न्यायालय. बाकीचे सगळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेत, पण या लीला सेठ होत्या त्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश राहिले ते. त्याच्यामुळे इथं प्रश्न लगेच कळायला पाहिजे होता. हितची यशवंत चंद्रचूड, शरद बोबडे, हे गडकर हे ऑलरेडी होते. हे यशवंत चंद्रचूड आणि डी.वाय. चंद्रचूड हे तर बापलेक आहेत, जे सिंधुदुर्गचे आहेत, जे महाराष्ट्रातले आहेत, जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहून गेलेले आहेत. त्याच्यामुळे प्रश्न खरंच हा सुद्धा सोपाच होता. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारताने कोणाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धा जिंकलेली होती 1983 वर्ल्ड कप? आता भारतातला पहिला वर्ल्ड कप भारतानं कधी जिंकला तर 1983 मध्ये जिंकला. कॅप्टन कोण होता? कपिल देव होता. हा पण सोपाच प्रश्न आहे. 2011 ला जिंकला, महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होता. 2007 ला T20 चा जिंकला, यावेळी बी महेंद्रसिंग धोनीच होता. मग आता प्रश्नानं काय विचारलं बघा, विश्वचषक इथं कुठं धोनी ऑप्शन दिसतोय का? कपिल देव दिसतोय. मग कपिल देवच्या कॅप्टनशिप खाली भारतानं वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सगळ्यात जास्त वेळा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि 2023 भारतातच झाला. आणि हा सुद्धा पेपरला विचारला जाऊ शकतो. विजेता सांगा, ऑस्ट्रेलिया. उपविजेता सांगा, भारत. आता इथं ऐतिहासिक घटना लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त धावा विराट कोहलीने केल्या, सगळ्यात जास्त विकेट मोहम्मद शमीने घेतल्या, सगळ्यात जास्त सिक्स मारलं रोहित शर्मानं, आणि तरी सुद्धा हा वर्ल्ड कप भारत पराभूत झालेला आहे. आणि विजेता कोण झालाय? ऑस्ट्रेलिया. एकही मॅच भारत वर्ल्ड कपच्या आधी हारला नव्हता आणि वर्ल्ड कपलाच नेमकी मॅच हारला. म्हणजे हे असं होतं 2023. ह्यांना विशेष भर आहे IPL कडे, ह्यांना इकडे वर्ल्ड कप कडे विशेष भरच नाही. त्याच्यामुळे ही बोंबाले ही मॅच आपण हारलेलो. चला नेक्स्ट क्वेश्चन. इसवी सन 1974 साली भारताने कोणती अणु चाचणी केली? आता काय कुठला प्रश्न एकनाथ पाटलाच्या ठोकळ्याच्या बाहेरचा दिसला आतापर्यंत? 1, 2 ते 3 प्रश्न फक्त बाहेरचे दिसले. मग असतातच ना 5 प्रश्न. मी आधी पण सांगितलंय 100 पैकी 5 प्रश्न असे येणारच आहेत की त्यातल्या 2 गोळ्या लागणार आहेत आणि 3 बोंबालणार आहेत. पण बाकीची मार्क तर पडली पाहिजे ते ना. हा स्वाभाविक आहे प्रश्न. 1974 साली अणु चाचणी झाली आहे पोखरणला, राजस्थानमध्ये हे पोखरण आहे. पंतप्रधान होती इंदिरा गांधी. 1966 ला इंदिरा गांधी भारताची पंतप्रधान झाली. आणि पुढे गेल्यावर प्रश्न असा पण पडलाय, इंदिरा गांधीनं 14 बँकांचं नॅशनलायझेशन कधी केलं? नायगावलाच प्रश्न आहे, पुढे बघीन आपण. 1966 ला पंतप्रधान झाल्या. 1969 ला 14 बँका विलीन करून टाकल्या. 1971 ला पाकिस्तान बरोबर युद्ध केलं. 1971 लाच बांगलादेश बनवला. 1971 लाच गरिबी हटावची घोषणा केली. 1971 लाच भारत रत्न इंदिरा गांधीला मिळाला. 1972 ला शिमला करार केला. 1974 ला पोखरणची अणु चाचणी केली. आणि 1975 ला पेपरचा प्रश्न आहे, 20 कलमी कार्यक्रम लागू केला भारताला पहिल्यांदा 1975 ला. आणि एका जिल्ह्याला प्रश्न पडला 1975 to 1977 इंदिरा गांधीनं अणु लागू केली कलम 352 ची घटना भाई आणि बाणी. आणि त्याच्यामुळे पुढे सरकार पडलं इंदिरा गांधीचं. आणि 1980 ला पुन्हा एकदा इंदिरा गांधीचं सरकार आलं. मग 77 to 80 दरम्यान कुणाचं सरकार? जनता सरकार. मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान. पदावर असताना राजीनामा देणारा एकच पंतप्रधान मोरारजी देसाई. आकाशात चंद्र सूर्य तारे असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही असं ठामपणे महाराष्ट्रातल्याच माणसांच्या समोर जुहू चौपाटीला सभा घेऊन सांगणारा मुख्यमंत्री हा मोरारजी देसाईच होता. आणि हा मोरारजी देसाईचं सरकार होतं 1977 to 1980 ला. 80 मध्ये इलेक्शन लागलं. इंदिरा गांधी परत एकदा भारताची पंतप्रधान झाली. आणि मग पुढे गेल्यावर मात्र 1984 ला ऑपरेशन ब्लू स्टार सुरू करण्यात आला आणि खलिस्तान चळवळ फोफावली. आणि त्यातनं 31 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधीच्या बॉडीत सतवत सिंग आणि बेहत सिंग या इंदिरा गांधीच्या 20 वर्ष अंगरक्षक असणाऱ्या त्या बॉडीगार्डनी 31 गोळ्या मारल्या.
आणि इंदिरा गांधीची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधीच्या हत्येमागं असं सुद्धा म्हणलं जातं की 1975 to 77ला इंदिरा गांधीनं आणीबाणी लागू केली. त्यावेळी घटनाबाह्य कृत्य केली आणि दिल्लीमध्ये एका साधूच्या जथ्यावर इंदिरा गांधीनं गोळीबार केला आणि त्या गोळीबारात साधू मरण पावले. आणि त्यातल्याच एका साधूनं म्हणजे साधूंच्या पुढाऱ्यानं, एक पुढारी म्हणण्यापेक्षा महंतानं एक स्टेटमेंट केलं की तू जर लोकशाहीचं राज्य असताना सुद्धा जर साधूंची हत्या केलीस तर ती साधूंची हत्या आम्ही तुला माफ करतो, पण त्या साधूंबरोबर गायी सुद्धा होत्या आणि त्या गायींची तू हत्या केलीस, तुला आम्ही माफ करणार नाही. आणि मग काय होईल तर तुझ्या वंशाचा नाश हा गोकुळाष्टमीला होईल. आणि पुढे गेल्यावर झाले बी काय बघा, इंदिरा गांधीची हत्या गोकुळाष्टमीलाच झाली. पुढे गेल्यावर राजीव गांधीची हत्या 1991 पेरांबदूर तामिळनाडू तिथं LTTEनं केली, ती सुद्धा गोकुळाष्टमीलाच. संजय गांधी विमान फुटलं वरच्यावर मारण्यात आलं संजय गांधीला, ती सुद्धा गोकुळाष्टमीच. संजय गांधी डेथ, राजीव गांधी डेथ, इंदिरा गांधी डेथ, राहुल गांधीचं लगीनच नाही. वंश स्टेटमेंट होतं वंशाचा नाश होईल. मग इंदिरा गांधीचा इथं काळ संपला. पेपरचा प्रश्न होता पोखरणची अणुचाचणी 1974 राजस्थान. परत एकदा भारतानं अणुचाचण्या केल्या. भारताकडे अनुभव आहे हे जगाला दाखवणं गरजेचं होतं. 1974चा पुढे गेल्यावर काय चेकच नाही झाला आणि मग भारताला पंतप्रधान लाभला जय जवान जय किसान जय विज्ञान म्हणणारा अटल बिहारी वाजपेयी. आणि 1998 मध्ये 11 मे आणि 13 मेला पुन्हा एकदा पोखरण या ठिकाणीच अणुचाचण्या करण्यात आल्या. आणि इथं स्टेटमेंट होतं शक्ती 98, म्हणजे त्या मोहिमेचं टोपण नाव काय. तसं या मोहिमेचं टोपण नाव आहे आणि बुद्ध हसला, तसं या मोहिमेचं टोपण नाव होतं शक्ती 98. म्हणजे हे सुद्धा पेपरला विचारले गेलेले प्रश्न आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली? गोपाळ कृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना सारखी पडती या पेपरला. भारत सेवक समाज कुणाचा? गोपाळ कृष्ण गोखलेचा. आणि न्यायमूर्ती महादेव रानडेचं काय तर राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कुणाचा तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांचा. म्हणजे हा सुद्धा प्रश्न पेपरला विचारला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन. संसदीय शासन पद्धती बघा किती सोपा प्रश्न आहे. संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? जगानं ज्या देशानं लोकशाही दिली तिथंच तर संसद होती पहिल्यांदा. म्हणजे कुठं होती? इंग्लंडमध्ये. भारतानं संसद कुणाकडनं घेतली? इंग्लंडकडनं. आणि भारतानं बाकीच्या 60 देशांकडनं अनुकरण केलंय. पण प्रश्न बघा संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? इंग्लंडमध्ये. आणि इंग्लंडची पार्लमेंट भारतावर राज्य करायला लागली 1858 मध्ये. राणीच्या जाहीरनाम्यानुसार अगोदर राज्य करत होती ईस्ट इंडिया कंपनी, परत राज्य करायला लागली ब्रिटनची पार्लमेंट. म्हणजे हे सुद्धा इथं परीक्षेच्या अनुषंगानं महत्वाचं राहिलं. मी आत्ताच म्हणलं भारतानं किती देशांचा स्वीकार केला तर 60. मग त्याच्यातले महत्वाचे देश माहित पाहिजेत. मग घटना दुरुस्ती दक्षिण आफ्रिका, आणीबाणी जर्मनीतील वायमर प्रजासत्ताक, मूलभूत हक्क अमेरिका, मार्गदर्शक तत्वे आयर्लंड, मूलभूत कर्तव्य रशिया, पंचवार्षिक योजना रशिया, राष्ट्रपती आयर्लंड, उपराष्ट्रपती अमेरिका, राज्यपाल कॅनडा, सूची कॅनडा, संघ सूची ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर लोकसभा राज्यसभा संयुक्त बैठका ऑस्ट्रेलिया. आणि पडलेला प्रश्न समता बंधुता न्याय हे कुणाकडनं घेतलं तर हे घेतलं फ्रान्सकडनं. मग पेपरला प्रश्न हा पडलेला होता. संसदीय शासन पद्धती तर इंग्लंड. एकनाथ पाटलाच्या राज्यघटनेमध्ये पहिल्यांदाच आहे हे सगळं. 29 जुलै 1969 मग असे झालेला प्रश्न बघा. देशातील प्रमुख किती बँकांचे नॅशनलायझेशन झाले? 14 बँका इंदिरा गांधीने केलेल्या. 1969ला 14 बँका. 50 कोटीची ठेव असावी हा निकष होता. आणि 1980ला 6 बँका 200 कोटीची ठेव असावी हा निकष होता. या दोन्ही वेळी इंदिरा गांधीनं नॅशनलायझेशन बँकांचं करून टाकलेलं आहे. हे दोन्ही प्रश्न पेपरला विचारले गेलेले आहेत, महत्वाचे लक्षात ठेवा. इंदिरा गांधीनं पहिल्या किती बँका? 14. आणि पुन्हा 1980 नॅशनलायझेशन करून टाकलं बघा. ज्या प्रायव्हेट होत्या त्या देशाच्या बनवल्या. आणि हे बीजेपीचं सरकार आल्यापासून जे देशाचं आहे ना ते चाललंय प्रायव्हेट करायचं. म्हणजे काय तर रेल्वे, भाग भांडवलधारकांच्या, एअरपोर्ट ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या, विमानं नॅशनलाइज्ड होती. एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स प्रायव्हेटायझेशन करून टाकलं. म्हणजे बऱ्यापैकी मोदी सरकारचं धोरण हे काँग्रेसच्या विरोधातलं आहे म्हणा.
किंवा हे भांडवल धार्जिन आहे म्हणा. पण इंदिरा गांधीचा काळ तर नॅशनलायझेशनचा काळ होता, देशाकडे पैसा नव्हता. त्याच्यामुळे 1966-69 गॅप आहे पंचवार्षिक योजनेला. पैसाच नाही ना, मग पैसा आणायचा कसा? तर प्रायव्हेट बँका होत्या, नॅशनलाइज्ड करूया, देशाच्या बँका बनवूया. आणि मग पहिल्यांदा बनल्या 14 बँका ज्या नॅशनलाइज्ड होत्या, पुन्हा बनल्या 6 बँका ज्या नॅशनलाइज्ड होत्या. 50 कोटी 200 कोटी पेपरला पडलेला प्रश्न. आपल्या देशात कोणत्या तारखेपासून वस्तू व सेवा कर बोंब जीएसटी लागू झाली? कालपर्यंत ज्या वस्तूची किंमत होती 10 रुपये तिची आज झाली 13 रुपये. ज्या वस्तूची होती 1000 रुपये तिची झाली 1300 रुपये. जिची होती 30,000 रुपये तिची झाली 39,000 रुपये. जीएसटी आला आणि डायरेक्ट बोजा पडला ग्राहकावर. कारण कुठलाही व्यापारी ज्यावेळी एखादी गोष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायला जावा, शेतीची अवजारं घ्यायला जावा, ट्रॅक्टर घ्यायला जावा, पाईपलाईन घ्यायला जावा, मोबाईल घ्यायला जावा, स्क्रीन घ्यायला जावा, पेन घ्यायला जावा, काय बी घ्यायला जावा, सगळ्यावर टॅक्स बसायला लागले. आणि मग गोल्ड वगैरे घेत असाल तर मग तर विशेष टॅक्स आहेत. आणि हे टॅक्स म्हणजे काय? जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि मग हे महाराष्ट्राला लागू झालंय. ते महाराष्ट्र आहे 14वं राज्य. पहिल्यांदा लागू झालं ते होतं आसाम. पहिल्यांदा आसाम राज्याने जीएसटी लागू केला. आणि भारतात कधी झाला बघा? 1 जुलै 2017 जीएसटी दिवस. 101वी घटना दुरुस्ती, 122व घटना दुरुस्ती विधेयक. आणि घटना दुरुस्ती 101, विधेयक होतं 122. जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा मगाशीच म्हणलंय 2017. मोदी सरकार कधी बनलं? 2014. आणि आल्या पहिल्यांदा काय उद्योग नाही ते केलं, पण पुढे टप्प्याटप्प्यानं कार्यक्रम करत गेले. आणि मग इथं 1 जुलै 2017 मध्ये काय केलं? जीएसटी लागू केला. आणि ज्या जीएसटीला पहिल्यांदा व्यापाऱ्यांनी विरोध केला, पुन्हा व्यापाऱ्यांना पण कळालं आपल्याला नुकसान नाही. नुकसान कुणाचं आहे? ग्राहकाचं. कारण आपण पुढे टॅक्स द्यायचा आहे, पण आपण जी वस्तू टॅक्स देऊन विकत घेतोय ती पुढे गेल्यावर टॅक्स घेऊन विकायची आहे, पुढच्याकडनं तो टॅक्स वसूल करायचा आहे. हे व्यापाऱ्याला कळालं. व्यापारी पण शांत झाले आणि जीएसटी लागू झाला. पहिल्यांदा ही संकल्पना आली कुठं? तर ही संकल्पना आहे कॅनडामध्ये. आणि लागू कुठं झाली? तर झाली फ्रान्समध्ये. आणि भारतातलं राज्य कोणतं? तर ते होतं आसाम. महाराष्ट्र कितवं? तर ते आहे 14वं राज्य जे जीएसटी लागू करतं या. आणि इथं किती? तर 1 जुलै 2017. ह्याच्यात 2 प्रकार आहेत, ते लक्षात ठेवा. CGST आणि SGST हे 2. हा केंद्राचा आहे आणि हा राज्याचा आहे. हे 2 प्रकार या जीएसटी मध्ये लागू होतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते सांगा? संविधान सभा. बघा पहिला ऑप्शन बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते, ते होते मसुदा समितीचे अध्यक्ष. मग संविधान सभेचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते संविधान सभेचे अध्यक्ष. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष तर बाबासाहेब आंबेडकर. इथं अजून समित्या होत्या, जवळजवळ 22 होत्या. ध्वज समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, गृह समिती पट्टाभी सीतारामय्या, मसुदा समिती बाबासाहेब आंबेडकर. आणि घटना समितीची स्थापना झाल्याबरोबर 9 डिसेंबरला पहिली बैठक भरली. सच्चिदानंद सिन्हा हे त्याचे अध्यक्ष होते. आणि ह्याच्यात या समित्यांवर महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो हाय, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते सांगा? तर सरदार वल्लभभाई पटेल. तो एक प्रश्न ठामपणे पेपरला सारखा विचारला जातो. तर लक्षात ठेवा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रम 8000 हा महासंगणक कधी तयार करण्यात आला किंवा त्याचे शास्त्रज्ञ सांगा? ही स्टोरी आहे थोडीशी. परम 8000 हा संगणक तयार करण्या अगोदर थोडीशी मानहानी झाली आहे भारतीय पंतप्रधानाची. त्यावेळी भारतीय पंतप्रधान होते राजीव गांधी. आणि या राजीव गांधींनी अमेरिकेकडं महासंगणक मागितला की आम्हाला तुमच्याकडनं महासंगणक द्या. अमेरिका म्हणली देत नाही, येडपाटानं तुमची पात्रता असेल तयार करा. आणि मग मात्र राजीव गांधी चिडले आणि 1988ला बघा 1988 मध्ये सीडॅकची स्थापना झाली. सीडॅक या सीडॅकची स्थापना झाली आहे पुण्याला. कधी? तर 1988ला. हे एक चॅलेंज आहे भारतीयांना. कुणी दिलंय? अमेरिकेनं. आणि पंतप्रधान होते राजीव गांधी. या राजीव गांधींनी चॅलेंज घेतलं आणि पुण्याला सीडॅकची स्थापना केली. आणि 1991 3च वर्षात परम
8000 हा सुपर कम्प्युटर तयार झाला आणि हे सगळं श्रेय कुणाला तर डॉक्टर विजय भटकर, या डॉक्टर विजय भटकर यांना. हा पण प्रश्न एकनाथ पाटलाच्या ठोकळ्याच्या बाहेरचा नाही, त्याच्यामुळे 10 वेळा सांगतोय. राजमार्ग एकनाथ पाटलाचा ठोकळा चांगला वाचून काढा, आरामात तुम्हाला 25 पैकी 20 मार्क जर कुठे गेले नाही ती रेफरन्स तरी कमीत कमी सापडतो. त्याच्यामुळं आणि हे काय त्या पुस्तकाची पब्लिसिटी करायला सांगत नाही, हाच पुस्तक टॉपचं ती. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. कोण आहे? उपराष्ट्रपती. हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. उपराष्ट्रपतीची नेमणूक कलम नंबर 63 नुसार केली जाते. आणि सभागृह कुठलं? राज्यसभा. कलम नंबर 80. महाराष्ट्रातनं किती माणसं? 19 माणसं. वर्षातनं बैठका किती? 2 बैठका. आणि कार्यकाल काय? 6 वर्ष. आता 6 वर्ष कसा तर राज्यसभा हे विसर्जितच होत नाही, पण दर 2 वर्षांना 1/3 एवढे सदस्य घरी जातात आणि तेवढे सदस्य निवडले जातात. सदस्याला 6 वर्ष कार्यकाल आहे. सभागृह हे स्थायी आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्षच असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झालेली आहे? कुठला बघा प्रश्न आहे. आणि नायगावचा पेपर अवघड, नायगावचा पेपर अवघड, विशेष अवघड नाही पेपर. महाराष्ट्राची स्थापना झाली, महाराष्ट्रात राहतोयस ना. 1 मे 1960 ला महाराष्ट्राबरोबर गुजरात हे राज्य बनलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. महाराष्ट्र कितवं राज्य? 14वं राज्य. पंचायत राज स्वीकारणार 9वं राज्य. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील टिंबटिंब या क्षेत्राला सनराइज व्यवसाय म्हणलं जातं. बघा आता सनराइज व्यवसाय वाहन क्षेत्र दरवर्षी पडणारा प्रश्न आहे हा. सनराइज व्यवसाय कशाला म्हणा? वाहन क्षेत्राला म्हणा. चला नेक्स्ट क्वेश्चन. इसवी सन 1453 मध्ये ॲटोमन तुर्कांनी, एकनाथ पाटलातल्या इतिहासातली पहिलीच लाईन बघायला भेटेल. 1453 ला ॲटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपाल नावाचं शहर जिंकलं. आणि कॉन्स्टँटिनोपाल कोण आहे? इस्तंबूल साम्राज्याची राजधानी आहे, जे रोमन साम्राज्य होतं. आणि मग हे 1453 ला ॲटोमन तुर्कांनी युरोपियनला सांगितलं आशिया खंडातल्या व्यापारावर आमची मक्तेदारी आहे, तुम्ही या मार्गाने जायचं नाही. आणि मग शोध सुरू झाले जलमार्गांचे. आणि त्यातनं 1492 ला अमेरिकेचा शोध, 1498 ला भारताचा शोध. वास्को द गामा. आता हा वास्को द गामा कोण आहे? पोर्तुगीज खलाशी, जो पोर्तुगीज खलाशी केरळमध्ये उतरला. झामोरीन राजानं स्वागत केलं. कोझिकोड ऑब्लिक कालिकत या ठिकाणी तो उतरला होता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा या तुर्कांनी कुठलं शहर जिंकलं? कॉन्स्टँटिनोपाल. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुण्यातील कोणत्या ठिकाणी गांधी स्मारक? बघा पुण्यातील शब्दानं सुरुवातच केली, पुण्यातील. आणि तरी बी या भांग पेलेल्याला कळलं नाही, तरी बी त्यानं चुकवलं ही. पुण्यातील ठिकाण. आता हे साबरमती कुठं आहे? गुजरात. सेल्युलर जेल अंदमान निकोबार. लक्ष्मी विलास पॅलेस कुठं? कोल्हापूर. आणि मग राहिलं काय? आगा खान पॅलेस पुण्याला, येरवडा म्हणतात त्याला, आगा खान पॅलेस. इथंच तर गांधीजी मिळणार ना का? 1932 काय? गांधी आंबेडकर करार आहे, पुणे करार आहे, ऐक्य करार आहे, येरवडा करार आहे. हे झाले कुठं? पुण्यात झाले, म्हणून तर 4 नाव आहेत. मग गांधीजींच्या स्मृती पुण्यात बघायला भेटणार. चला तर नेक्स्ट क्वेश्चन. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? अणुऊर्जा आयोगाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 नवी दिल्ली या ठिकाणी. आणि मग अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होमी जहांगीर भाभा हे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. भारतीय अणुयुगाचा जनक सांगा होमी जहांगीर भाभा. भारतीय अवकाश युगाचा जनक सांगा विक्रम साराभाई. भारतीय दूरसंचार क्रांतीचा प्रणेता, तर दूरसंचार क्रांती म्हणले की सॅम पित्रोदा. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, पेपरला येणारे प्रश्न आहेत. तर अणुऊर्जा आयोगावर प्रश्न होमी जहांगीर भाभा. आणि या अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1948 ला झाली आणि 1954 ला अणुऊर्जा खातं आलं. या अणुऊर्जा आयोगानं पहिलं काम काय केलंय बघा? अप्सरा. अप्सरा अलीवाले अप्सरा नाही, अणुभट्टी अप्सरा. अप्सरा पहिली अणुभट्टी या अणुऊर्जा आयोगानं स्थापन केली. आणि तारापूर इथं पहिलं अणुविद्युत केंद्र सुरू केलं. तारापूर कुठं? ठाण्यात, पण आज कुठं? पालघरमध्ये गेलं. हे तारापूर अणुविद्युत प्रकल्प या अणुऊर्जा आयोगानं सुरू केला आहे. आणि अणुऊर्जा आयोगानं पहिली अणुभट्टी सुरू केली, तिचं नाव काय आहे तर अप्सरा. स्थापना झाली 10 ऑगस्ट 1948, मुख्यालय नवी दिल्ली. आणि पहिले अध्यक्ष होमी जहांगीर भाभा. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण? महाराष्ट्रात राहतोय आणि जर संतांची परंपरा माहित नसेल तर मग परीक्षा देण्याला अर्थ नाही. त्याच्यामुळे क्लिअर लक्षात ठेवा, महाराष्ट्र म्हणलं की संत ज्ञानेश्वर
वारकरी संप्रदायाचा पाया, संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचं शिखर, आणि संत नामदेव कीर्तनाची अखंड परंपरा ज्यांनी चालू ठेवली, आद्य कीर्तनकार, तर संत नामदेव हे आद्य कीर्तनकार आहेत. संत ज्ञानेश्वर ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी, आपेगावचा जन्म, आळंदीला समाधी, 1275चा जन्म. आणि या संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि स्वामी सच्चिदानंदांनी नेवाशाला लिहिली. आणि आज महाराष्ट्रात असं एक गाव हुडकून दाखवा की ज्या गावात ज्ञानेश्वरीचं पारायण बसत नाही. म्हणजे एक लहान बाळाचा जन्म, 21 वर्ष जगतोय आणि असं लिहून जातोय की अखंड जोपर्यंत सूर्य चमकत आहे तोपर्यंत त्या पुस्तकाचं पारायण, त्या ग्रंथाचं पारायण महाराष्ट्र अखंडपणे करत राहणार. ते संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचा पाया, संत तुकाराम वारकरी संप्रदायाचं शिखर, आणि संत नामदेव ज्यांनी कीर्तन ही परंपरा अखंडपणे रुजवली. आणि पुढचं एक नाव आहे बघा, संत एकनाथ. तर या एकनाथांची भारुड जी विशेष महाराष्ट्रात गाजली, आणि ह्यांच्याच पैकी एक संत ज्यांची पंजाबात देवळं, ते संत नामदेव. गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये ज्यांची काव्य ऍड करण्यात आली, ते संत नामदेवांना सुद्धा आयोग कधी सोडत नाही, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न होता महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार, तर संत नामदेव. चला नेक्स्ट क्वेश्चन. कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटन समारंभामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? आता उद्घाटन समारंभामध्ये म्हणतोय, त्या टीम मध्ये भारताला एंट्रीज नव्हती, क्वालिफाय झाला नव्हता भारत, त्याच्यामुळं प्रतिनिधित्व ओपनिंग मध्ये कोणी केलं? तर भारताचे उपराष्ट्रपती 14वे जगदीप धनखड. कतार, दोहा राजधानी कतारची, दोहा. 2022चा वर्ल्ड कप कतारमध्ये झाला. 32 टीम आल्या होत्या कतारमध्ये, त्याच्यातला विजेता राहिला कोण? अर्जेंटिना. उपविजेता राहिला फ्रान्स. अर्जेंटिनाचा कॅप्टन आहे लिओनेल मेसी आणि फ्रान्सचा कॅप्टन आहे एम्बापे. तर हे नायगावचे प्रश्न होते. 1, 2 ते 3 प्रश्न अजून आहेत, ते राहिलेत अनावधानानं. पण हे प्रश्न मला सांगा 33 झाले. 33 मधले 3 ते 4 प्रश्न अवघड. नागदी नायगाव मधले 10 प्रश्न अवघड धरूया. 90 प्रश्न तरी सोपेच होते. आणि 90 प्रश्न जर सोपे होते तर काम व्हायला पाहिजे होतं. पेपर एवढाही विशेष अवघड नव्हता जेवढं मेरिट पडलं खाली नायगावचं. त्याच्यामुळं इथून पुढे सुद्धा लक्षात ठेवा, माइंडसेट असा अजिबात करू नका पेपर अवघड असतोय. माइंडसेट असा करा 10 प्रश्न अवघड असणार आहेत फक्त, आणि ते मला एकट्याला अवघड नाही, ऑल महाराष्ट्रातल्या पोराला अवघड आहेत. आणि राहिलं 90 प्रश्न, त्यात एकही सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे. बुद्धी जाग्यावर, प्रश्न नीट वाचा, नेट क्लिक करा आणि प्रश्न परत एकदा व्यवस्थित बघा. थँक्यू.